नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरकुल योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती व याचा हप्ता आपल्याला कधीपर्यंत जमा होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत मित्रांनो। तसंच देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये काही बदल केला आहे किंवा नाही आणि या योजनेची जी रक्कम होती म्हणजे जो पहिला हप्ता होता तो किती होता, तर तो जवळपास 15,000 रुपये जमा करण्यात आलेला होता। तसंच मित्रांनो, आता तुमच्या बँक खात्यावर दुसरा हप्ता जमा होणार आहे व तो किती होणार आहे याबद्दल सर्वांना जी आहे ती उत्सुकता होती, ती जाणून घेण्याची उत्सुकता होती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत। यासाठी तुम्हाला काही प्रक्रिया कराव्या लागणार आहेत। त्या सोप्या प्रक्रिया आहेत, कदाचित तुम्ही ते पहिल्यांदा केल्याही असतील किंवा ज्यांनी नाही केलं त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे। नेमकं काय आहे तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना महत्त्वाची माहिती दिली जाणार आहे। आता नेमकी माहिती काय आहे तर पहिला हप्ता जो होता तो जवळपास 15,000 रुपये बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत, ठीक आहे। तसंच दुसऱ्या हप्त्याची जी रक्कम आहे ती 17,000 रुपये आहे। दुसरा हप्ता मिळवण्यासाठी व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे। व्हेरिफिकेशनसाठी घरकुल बांधकाम माहिती, फोटो आणि जिओ टॅगिंग आवश्यकता आहे। योग्य प्रमाणपत्र आणि फोटोसह प्रोफाईल तयार करून व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण केली तर दुसरा हप्ता मिळवता येईल। त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरकुल हप्त्यामध्ये वाढीची घोषणासुद्धा केलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे तुम्ही खाली कमेंटच्या मार्फत सांगू शकतात। व मित्रांनो, जर तुम्हाला अशीच नवीन माहिती हवी असेल तर तुम्ही आमचं हे जे चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवा।